जळगाव जामोद तालुक्यातून मध्य प्रदेशातून होणारी अवैध गुटखा तस्करी वन विभागानं उघडकीस आणली आहे। 56 लाखांचा गुटखा जप्त केल्यानंतर पोलिसांची संशयास्पद भूमिका आणि पत्रकारांना दिलेली वागणूक यामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय। 30 डिसेंबरच्या रात्री सातपुडा पायथ्याशी वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना मध्य प्रदेशकडून येणाऱ्या आयशर ट्रकची तपासणी केली असता तब्बल 56,36,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला। या कारवाईत चालक राजू रामराव गवांदे याला अटक करण्यात आली असून अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे दररोज मोठ्या प्रमाणावर गुटख्याची अवैध वाहतूक होत असताना पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना ठाणेदार नितीन पाटील आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत दुय्यम वागणूक दिली। पारदर्शक कारवाई करण्याऐवजी ती दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या अर्थपूर्ण लागेबांध्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद बुलढाणा।